संक्रांती दिवशी तर देवाला काही नैवेद्य चालणार नव्हता, त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही पुरणाचा स्वयंपाक केला होता. संक्रांतीच्या दिवशी साधाच स्वयंपाक केला होता. आईने सगळा पुरणाचा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. भजी, भात, आमटी, कुरडी, पापडी असा सगळा स्वयंपाक त्यांनी केला आणि मी देवाला नैवेद्य दाखवायची तयारी केली. कारण स्वयंपाक थोडंसं म्हणजे थोड्याशा पोळ्याच राहिल्या होत्या तेवढ्या, तोपर्यंत इकडे मी नैवेद्य दाखवत होते. तर असे नैवेद्यसुद्धा आईने करून दिले होते, तेच मी इकडे भरत होते. आता त्या दिवशी नैवेद्य चालणार नव्हता, त्याच्यामुळे आज स्वयंपाक करायचं ठरवलं. म्हटलं देवाला पण नैवेद्य होईल आणि मी एकादश धरत नाही, पण त्या दिवशी मी एकादश धरली होती संक्रांतीच्या त्या दिवशी. तर इथं माझं नैवेद्य वगैरे सगळं भरून झालेलं आहे आणि इथं देवाला आता मी नैवेद्य दाखवते. तुळशीला सुद्धा नैवेद्य वगैरे सगळा दाखवून घेतला आणि त्यानंतर मग त्यांना लगेच जेवायला वाढायला घेतलं मी. इथं मस्त असं ताट त्यांचं तयार आहे आणि किती सुंदर वाटते. पुरणाचा स्वयंपाक म्हणजे एकदम परिपूर्ण स्वयंपाक असं वाटतो. गातासुद्धा इकडं झोपली होती आणि आरूचं पण इकडं चाललं होतं मोबाईल बघणं थोडंसं. तर त्यांचं जेवण झाल्याच्यानंतर मग मी लगेच आमच्यासाठी ताट वाढायला घेतले. तोपर्यंत आईच्या सगळ्या पोळ्यासुद्धा झाल्या होत्या. इथं नंतर लक्षात आलं की जी शिळी भाकरी तर ती आज खायची असते, त्याच्यामुळे ती घेतली ताटात हे करायला. आणि इथं सुद्धा आम्ही दोघींनी मिळून जेवण केले. सोबत जेवायला काहीतरी वेगळीच मजा येते. त्यानंतर मग हिचा डान्स एन्जॉय केला आरूचा. तिला आजकाल डान्स करायला जास्तच आवडतो आणि संध्याकाळी कॅरम खेळून आमचा दिवस संपवला. कसा वाटला मिनी ब्लॉग? चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.